विज्ञान शाखेला ते शिकवतात. मागील वर्षी देखील आपल्याकडे ते आलेले होते. मागील काही बरेच वर्ष ते आपल्याकडे येत आहेत. मागील वर्षी त्यांचा विषय होता समाज माध्यम आणि आपण सगळे. आज त्यांचा विषय आहे करिअरचा लोचन. तर आपण सर्वांतर्फे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. उपवास आहे आणि गेल्या वर्षी मंगळवारी व्याख्यान दिलं होतं तेव्हा मंगळागौरीच्या कारणामुळे उपस्थिती जास्त होती, म्हणून यंदा शनिवार निवडला. मला चॉईस दिलं तरी म्हणून शनिवार निवडला. काय परंतु सेकंड सॅटर्डे माझ्या लक्षात नाही. काय बोलायचं हा मोठा प्रश्न असतो आणि शिक्षणावर मी 2-3 वेळा बोललोय, समाज माध्यमांवर गेल्या वर्षी बोललोय आणि पुढच्या वर्षी अनेक विषय समोर येत आहेत. आणि मी आता माझा प्रवास सांगतो. 1 वर्ष शिक्षणाच्या आयुष्यात असलेली होता विषय, नंतर होता समाज माध्यम आणि आजचा एक करिअरचा लोचा. हा जेव्हा शब्द ठरवला ना तेव्हा आमच्या घरामध्ये जरा दंडयुद्ध झालं. तुम्ही लोचा शब्द कशा काय वापरता? आता खरं म्हणजे आपण ज्या भागात राहतो तिथे करिअरचे प्रश्न, करिअर बद्दलची समस्या, करिअरची चर्चा असं मांडणं साहजिक आहे. परंतु तरुण मुलांच्या बरोबर सतत कार्यरत राहून जरी वरून केस तुटले असले तरी तरुणपणाचा जो अनुभव आम्हाला रोजचा येतो, त्यामुळे त्याच्यातली स्लॅंग जी लँग्वेज आहे त्याला बोलीभाषा म्हणतात. त्याच्यात अशी एक परिस्थिती असते की तुम्हाला कळत पण असतं आणि कळत पण नसतं. उदाहरण, कुठलाही पालक ज्याला असं वाटतं की या माणसाला खूप कळतं, अशा शिक्षकांकडे नेहमीच आणि विशेष करून महाविद्यालयाचे प्राचार्य असेल त्यांना असं वाटतं की याला सगळं माहिती आहे. म्हणून मग करिअरच्या जेव्हा मार्गदर्शनासाठी पालकाला पाल्य घेऊन येतात, मी बरोबर बोलूया, पालकाला घेऊन पाल्य येतात. म्हणजे मुलगा आई बाबाला घेऊन येतो, कारण त्याला माहिती असतं की आई बाबाला काही सांगितलं आपण तरी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडणार नाहीये. त्यांना एका अशा व्यक्तीची गरज आहे की जी ती सांगेल की मी म्हणतोय ते बरोबर आहे. पण पालक सुद्धा त्या मुलाचे आई बाबा असतात. ते आधी येऊन मला भेटतात आणि सांगतात की सर तो तुम्हाला ते सांगेल की मला बाहेर राहायचंय, मला अमुक शिकायचंय, त्याला असं सांगा की बाहेर राहणं चांगलं नाही. माझा दोन्ही बाजूने केवळ टेनिसा बॉल. मुलांनी काय सांगितलेलं असतं, पालकांनी पालक आधीच येऊन भेटतात, सर ते काय ते मी मुलांबरोबर येतोय त्याला सांगा बाहेर राहणं चांगलं नाही. म्हणजे कसं मुलगी आपली घरी असलेली बरी, आता घरी असलेली बरी या संदर्भात सुद्धा एक व्याख्यान होऊ शकतं. मुलगा किंवा मुलगी बऱ्याच वेळेला 7च्या घरामध्ये अनेक गोष्टी असतात, तर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 काय करू शकतात ते आपल्याला कल्पनाच नसते. आणि म्हणून अशी जी परिस्थिती असते माझी की नेमकं काय कर असं सांगायचं की पुढच्या काळात काय होणार आहे, पुढच्या काळात काय होणार. माझ्याच क्वालिफिकेशन्स बघितल्या, BSc का झालो, MSc का झालो, LLB का केलं, PhD का केलं, नोकरी लागण्यासाठी ह्याचं वगैरे उत्तर नाही. ते पण पहाडमध्ये गावात कॉलेज होतं म्हणून कदाचित आम्ही शिकलो. बाहेर पाठवायची वेळ आली असते काय झालं असतं मलाही माहिती. असं असताना नेमका करिअरचा जो प्रश्न आहे त्याचं जे एक्सप्रेशन ज्याला मराठीत म्हणतात की ते नेमकं लोचा या शब्दात नाही. खरा तो सभ्य संसदीय शब्द नाहीये, पण एक्झॅक्ट आपल्याला एखाद्याचं वर्णन करत असेल, रस्त्यावर भांडण झाली, खूप मोठी भांडण झाली असं म्हणतात की कळत नाही, ज्या राडाला कळलं लगेच मेसेज घ्या की काय राडा. अशा पद्धतीने तो विषय आपल्याला मांडायचा आहे, म्हणून तो आहे करिअरचा लोचा. आता शिक्षणाच्या आईचं आपण बघितलं, त्याच्यानंतर करिअरचा आहे, त्याच्यानंतर नोकरी आहे, त्याच्यानंतर लग्नासंदर्भात सुद्धा माझ्याकडे विषय काय मी आपल्या पुढची मंडळी लावतो. त्याने आता सांगितलं की आमच्याकडे 30 तारखा आहेत, आपल्या ऐकला नेमकं करिअर म्हणजे काय असं जे बघतात. आता काही जण 60च्या पलीकडे आहे, काही जण 50च्या पलीकडे आहे, काही जण 50च्या अलीकडे आहे, काही जण विशिकले असतील, काही जण आपल्या मुलांसाठी नातवांसाठी बघत असतील. खरं सांगू का की एक 30-40 वर्षापूर्वी आमच्या काळामध्ये करिअर हे सगळं होतं. काहीतरी शिकायचं, नोकरी लागली, प्रायव्हेट असेल सरकारी असेल, सरकारी लागले तर सोन्याचा अंडा मिळाला, रिटायरमेंट करायची, पेन्शन घ्यायचं, निवांत राहायचं. श्रम साफल्य नावाचं घर बांधायचं
2 खोल्या आणि निवांत गावी जाऊन मग बांधण्याची भांडण करत बसायचं, वेळ घालवायचा. ह्याच्या पलीकडे करिअरची आहे. दुसरी गोष्ट अशी, मी मुद्दावर माझ्यासमोर कधी गोष्ट ठेवत नाही, पण आज ठेवलं कारण बोलायला लागलं ना की मर्यादा येत नाही आणि मग अवघड होतं की नेमकं काय बोलायचं. करिअर म्हणजे काय आणि लोचा म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. लोचा असा आहे, तुम्ही आमच्या वेळेला एक मोठी पुढाऱ्यांची वाक्य होती फेमस, जी नेहमी छापली साधारणपणे 70च्या दशकामध्ये, की पदवी आणि नोकरीचा संबंध तोडला पाहिजे. आठवत असतो पदवी आणि नोकरीचा संबंध तोडला पाहिजे. ते इतकं मनावर घेतलं त्यांनी की आता पदवी मिळेल तरी नोकरी मिळत नाही, फार संबंध तोडतात. पूर्वी असं होतं की BA झाला की पुढे शिकता येतं, BCom झाला की अकाउंट्स मध्ये, बँकिंग मध्ये, BSc झाले की आता काय पण शिकत. तुम्हाला नोकरी लागणं हे तुमच्या हातामध्ये नाही. त्यामुळे करिअर काय करायचं, काय शिकायचं आणि आपल्याकडे काही जे नॉर्म्स असे विचित्र पद्धतीने सेट केले. कोणी जरा जरी म्हणलं की जरा इंजिनिअरिंग आणि IIT करतो, अरे सगळं IIT करतो, काय करतो जाऊ. IIT ज्याला माहिती नाही तो माणूस त्याला सल्ला देतो की IIT ला जा किंवा जाऊ नको. ज्याला MBBS म्हणजे काय माहिती नाही, तर फुल फॉर्म माहिती नाही, तो माणूस डॉक्टर कसा होऊ नको किंवा हो असं सांगतो की आपण शोधांती आहे. आणि लोचा असा आहे की आपण काय शिकतो, आपण काय नोकरी करतो, आयुष्याच्या शेवटी आपल्याला नेमकं काय मिळतं याचा ताळेबंद ज्याला लागला त्याला करिअरचा लोचा सुटला. आणि ज्याला तो लागला नाही तो आयुष्यभर जरी निवृत्त झाला, पैसे असले तरी त्याचा लोचा काही सुटत. मग नेमकं आपल्या मुलांनी करायचं काय शिकायचं. मगाशी मी सांगत होतो की आपल्या वेळेच्या 90च्या आधीच्या दशकामध्ये शिक्षणाला एक विशिष्ट पद्धतीने महत्व होतं. अमुक शाखेमध्ये शिक्षण घेतलं तर आपल्याला अमुक शाखेमध्ये नोकरी लागू शकते आणि आपल्या उदरनिर्वाहापुरतं आपण कमवू शकतो. त्याचे अनेक पैलू होते, अनेक गोष्टी तेव्हा आपल्याला लागत नव्हत्या संसारामध्ये. बाकीच्या तो एक पातेलं बितेलं याच्यावर संसार झाले लोकांचे. आता तसं चालत नाही. आता तुझ्या 2 BHK का 3 BHK आहे, कार आहे का, तरच मला संसाराला घ्यायचं असं म्हटल्यानंतर करिअरचे रेफरन्सेस होते. आणि खरं सांगायचं तर आपल्याकडे खोटं बोलण्याची इतकी परंपरा आहे. तुम्ही कुठल्याही मुलाला विचारा, मग का कशासाठी शिकतो, कशासाठी करिअर करतो, पैसा कमवण्यासाठी करतो. आधी सांगतो नाही, मला पैसा नाही कमवतो, आय वॉन्ट टू फॉलो पॅशन. पॅशन म्हणजे काय रे बाबा, व्हॉट इज पॅशन विचारा. त्याच्यासाठी त्याला घ्यायची कुवत त्याच्यामध्ये आहे का, शिकण्याची कुवत आहे का. आणि नेहमी मी 3 सिनेमाची उदाहरणं देतो ज्याने आपल्याला वेगळं बनवलं. एक अमेरिकनच प्रोडक्शन आहे, एक कुठला आहे बघा, त्याचा डिस्लेक्सिया रोग आहे, तारे जमीन पर. त्याच्यानंतर कुठला पिक्चर आला, 3 इडियट्स. त्याच्यानंतर कुठला पिक्चर आला, दंगल. बघा, तिन्ही चित्रपटामध्ये त्याने आपल्याला येडं बनवून पैसा कमवला होता. पहिल्या चित्रपटात काय सांगतो, प्रॉब्लेम असला तर मुलांना ओळखून घ्या, त्यांना जास्त त्रास देऊ नका, त्यांच्या कलाने या वेळेला सांगतो. पैसे दिले, चित्रपट बघितला, घरी येऊन आपण पुढे बाबा तुला काय करायचं. त्याचा प्रॉब्लेम आहे की माहितीच नाही होता. याचा अर्थ त्या मुलांचा प्रॉब्लेम नसतो असं नाही, त्या थोड्या मुलांचा प्रश्न असतो, त्याचा चित्रपट म्हणून त्यांनी वापर करू नये. 3 इडियट्स मध्ये तर त्याने नुसतं धमाल करून टाकले. वर्गात शिकायचं नाही, प्रोफेसरला कळत नाही, तो कोण सहस्त्रबुद्धे नावाचे प्राचार्य असतात त्यांची खिल्ली उडवतात, मग ते काय व्हॅक्युम क्लीनरने डिलिव्हरी करतात, काहीही दाखवलं. आणि मग तो ड्रोनचं काहीतरी तयार करतो, तो आत्महत्या करतो आणि मग त्याला नोकरी मिळते का, तो खरं बोलतो. तो इंजिनिअरिंग फर्स्ट क्लास म्हणाला मुलगा असतो, त्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनायचं असतं, तर तू बघ तुझी पॅशन फॉलो कर. हे सगळं होऊन अमेरिकेत स्वतः टॉपर होतो आणि हिमालयात करतो. हे कोणाच्याच लक्षात येत नाही. म्हणजे तो अभ्यास करतो, तो टॉपर होतो, बाकीच्या सांगतो काय वाटत काय ठरलं नाही. आणि आपल्या मुलांमध्ये असं विचित्र सेन्स तयार होतो की मला ते शिकवत जात आणि तो सेन्स इतका प्रिव्हिलेज आहे, त्यामुळे मुलांच्या करिअरची वाट लागायला सुरुवात. आणि त्या दंगल चित्रपटात काय दाखवलंय बघा, गाणं बघा काय की मेरा डॅडी जो आहे तो खराब आहे, माझ्याकडे इतकी मेहनत करून घेतो की त्याला माझी काळजी नाही. 12 वय ट्रेनिंगला काढतो कुस्तीला मुलींना, आणि तो ऑलिम्पिक वर जिंकलं पाहिजे पदक म्हणून त्यांच्या मागे लागतो.
बघा तिन्ही चित्रपटात त्यांनी वेगवेगळं केलं. तिन्ही चित्रपटाची तुलना केली तर नेमकं करिअर काय करायचं हा मुलांपुढे प्रश्न होतो. आणि 3 इडियट्सचा इतका वाईट परिणाम लोकांपुढे झाला की कॉलेजेस म्हणजे काय, शिक्षण संस्था म्हणजे काय, त्यात काही शिकवलंच जात नाही. ते बऱ्याच अंशी खरं आहे, पण याचा अर्थ सगळंच कंटाळून आहे ना. आपलं पॅशन काय ते बघा. तर आपण परत एकदा करिअरच्या व्याख्येकडे येऊ. माझ्या दृष्टिकोनात बरेच जण करिअरची वेगवेगळी व्याख्या करतात. माझ्या दृष्टिकोनात सन्मानाने जगता येईल असं अर्थार्जन करणं आणि त्याचबरोबर आपले छंद जोपासणं आणि योग्य वयात कमावत्या आयुष्यातून निवृत्त होऊन बाजूला होणं याला करिअर म्हणायचं. आणि हे ज्याला जमलं तो मग सरकारी नोकर असू दे किंवा व्यावसायिक असू दे, याला जमलं त्याचं करिअर झालं. करिअर संदर्भात बोलताना अनेक गोष्टी लक्षात येतात की आपल्या शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या बघा. एक जीविका सांगितली आणि एक उपजीविका सांगितली. हे आपण लक्षात घेतो. जीविका म्हणजे काय आणि उपजीविका म्हणजे काय. उपजीविका म्हणजे ह्याची ज्याची सोय करता येईल. मग मी पोस्टात क्लार्क असेल, मला नोकरी आहे, माझ्याकडनं जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न घेऊन माझा संसार चालतो. मग जीविका म्हणजे काय, मला जर पेटी वाजवण्यात इंटरेस्ट असेल तर संध्याकाळी जेव्हा मला मोकळा वेळ असेल तेव्हा मी छंद म्हणून माझी पेटी वाजवून त्यातून मला आनंद मिळू शकतो. तर जेव्हा जीविका आणि उपजीविका याचा मेळ आपण घालू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याकडे करिअर कडे आपल्याला जाता येईल. दुसरं, आपल्याकडे अनेक म्हणी आहेत बघा. आणि आता पॅकेजची सोय झाली म्हणून सांगतो की लोकांना आधी पॅकेज मध्ये लागतं 10 लाख 5 लाख 25 लाख तरी समाधान नसतं. आपल्या मराठी माणसाकडे विशेष करून काही म्हणी विचित्र आहेत. लोणी पांगळी, श्रीमंतीपेक्षा घट्टी गरिबी बरी, असा एक सातत्याने आपण बिंबवत असतो. आणि मग मुलांच्या करिअरमध्ये मग पैसा हा दुय्यम राहतो. मी दोन्ही बाजूने बोलतोय आणि ते खरं आहे, अनेक बाजूने बोलता येईल. पैसा नको का, तर सन्मानाने जगण्यासाठी पैसा हवा, पण पैशाच्या मागे लागून जीवनातले बहुमूल्य क्षण गमायचे का हे तुमच्या हातात. दुसरी गोष्ट अशी, आपल्याला एक काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये ऐकायला पाहिजे. मी नेहमी गोष्टींना काही गोष्टी अशा हळूहळू पुढे घेतो. त्याच्यामध्ये आपल्याला एक शाळेमध्ये गोष्ट होती बघा. एक गाढव, आजोबा आणि नातू. आठवते? सांगतो. आठवत असली तरी सांगतो कारण मला ती सांगायचं कशासाठी होतं. तर पहिल्यांदा नुसतं गाढव घेऊन आजोबा आणि नातू चालत असतात. समोरून लोक येतात. ते म्हणतात काय गाढव तुम्ही नेताय, कोणी बसत नाही, तुम्ही ह्या गाढवाचा उपयोग पण करत नाही, नुसतेच चालताय. दोघांना प्रश्न पडतात काय सगळं आहे. नातू बसतो गाढव चालत राहतात. दुसरे लोक भेटतात. अरे काय तू नातू एवढा तरुण तगडा, तू खरं चाललं पाहिजे आणि आजोबांना बसवलं पाहिजे ना. म्हातारा कोण आहे, तो एक आजोबा आहे. आजोबा आहे. मग नातू उतरतो आणि आजोबा बसतो. पुन्हा येतो. काय आजोबा तुम्ही एवढा पोळा नातू रस्त्याने चालतोय आणि तुम्ही आरामात गाडवावर बसून चाललात. त्याला कळत नाही काय करायचंय. ते म्हणतात बस तू पण. मग एका गाडवावर दोघे, परत आपल्यासारखे दोघे त्यांना भेटतात, व्याख्यानाला येतात आणि म्हणतात काय चाललंय तुमचं, तुम्ही दोघं गाडवा म्हणतात, त्याचा जीव केवढा विचारायचा. मग म्हणजे काय करू, काय त्याला उचलून घ्या. आठवते ना गोष्ट. माझं चित्र होतं की एका काठीला गाडवाला बांधले आणि दोघं चालले. इथे गोष्ट हे करिअर काय कोण करा. तुम्ही डॉक्टर झाला, पैसा डॉक्टर काय काहीच नाही, रात्री व्यवस्थित जायला लागतं, कोणी येतं. बरं, मग तुम्ही IT इंजिनियर झाला. हो, अरे रात्रीची शिफ्ट असतात की केमिकल इंजिनियर रात्रीची शिफ्ट आहेत की. तुम्ही कुठलंही करिअर बघा, त्याचे प्रोज आणि कॉन्स असतात. जेवढा पैसा आहे तेवढी रिस्क आहे. धंद्यात मराठी माणसं पडत नाही, तर पडत नाही तर पडतात म्हणून पडत नाही. आपल्याकडे पडण्याचीच परंपरा आहे. पण एखाद्या माणसाने नुसता धंदा सुरू केला असं म्हटलं की हे गाढव आजोबा आणि नाती सुरू. तुम्ही बघा कधी बंद करणार आहेस. अरे आत्ता चालू केला मी, आत्ता चालू केला मी. हा एक आपल्याकडचा फरक आहे. दुसरं गोष्ट की गाढव आजोबा आणि नाती ही गोष्ट जर आपण सिरियसली बघितली तर त्याचा दुसरा पाठ हे लोकांचे सगळे ऐकून नका असा त्याचा अर्थ. पण ऐकावे जनाचे आणि करावे.
मला काय वाटतं, मला काय शिकायचंय हे कळायला आपलं आयुष्य द्यायला लागतं. मी अजून सुद्धा मुलांना सांगतो वर्गामध्ये, मी शिक्षक व्हायचंय का नाही मला अजूनही ठरवलंय. लक्षात घ्या, 50-50, 60-60 वर्ष झाल्यानंतर माणसाला कळत नाही की आपल्याला काय करायचं. आणि 12-13 असलेल्या मुलांना तुम्ही करिअर काय करायचं विचारत आहे, जी करिअर पुढे अस्तित्वात आहेत का नाही माहिती नाही आपल्याला. बघा बरं कुठली कुठली करिअर व्हॅनिश झाली. साधा विचार करा, आपल्याकडचे सोबत असलेले उद्योगधंदे किती नाहीसे झाले. एसटीडी बूथ कोणाला आठवते? जागोजागी एसटीडी बूथ होते. स्वयंरोजगार कोण लाईन लागायच्या पूर्वी 10 वर्ष एसटीडी बूथ गायब झालं. एक अख्खं पिढी एसटीडी बूथ निघडवली किती गायब. टेलिफोन सर्व्हिस केबल गायब. त्याच्या ऐवजी आता वायफाय त्याच्यावरती. म्हणजे एक प्रकारचे जेव्हा जॉब व्यवसाय नाहीसे होतात तेव्हा दुसऱ्या प्रकारचे व्यवसाय तयार होतात. ते शोधणं आणि त्याच्याबद्दल आपली तयारी असणं याला करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणता येईल. तिसरी गोष्ट अशी आहे की मी जरा उलटी आणि सुलटी करून सांगतो. करिअर आपल्या दृष्टिकोनातून पदवीला महत्व आहे, पण मी ज्या गावात किंवा आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यात विनोबा भावेंना आपण ऐकलं असेल. विनोबा भावेंचं दागोली आपल्या पेण तालुक्यात पेणपासून 10 किलोमीटर. या माणसाने करिअर घडवलं का घडवलं? करिअर घडवलं ना. गांधीजींचा सगळ्यात जवळचा मोठा शिष्य पहिला म्हणजे विनोबा भावे, ज्याला 16-17 भाषा मुखोद्गत होत्या, ट्रान्सलेशन करता येत होती, गीता लिहिली. या विनोबाचं वैशिष्ट्य मी नेहमी मुलांना सांगतो की त्यांनी स्वतःची पदवी प्रमाणपत्र स्वाहा करून टाकली. ज्या पदवीसाठी माणसं आयुष्य घालवतात ती पदवी त्या माणसाने घेऊन टाकली, नदीत अर्पण केली आणि स्वतःचं जीवन. इथे जे म्हणतात की पदवीचा आणि उपजीविकेचा किंवा करिअर संबंध नाही, ते अशा अर्थाने घ्यायचं की माझ्या धमक कशी पाहिजे की माझ्याकडे पदवी नाही तरी मला काय शिकता येईल. आपल्या जिल्ह्यातील उदाहरण दिली तर अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांच्या पदवीचा आणि शिक्षणाचा त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी काही आधार घेतला नाही. त्यावेळी औपचारिक शिक्षणाची शाखाच नव्हती. पण याचा अर्थ औपचारिक शिक्षण हे फिचूल आहे का, अयोग्य आहे का? तर नाही. औपचारिक शिक्षणाला जे महत्व आहे ते आहे. आपल्याला जर अंतराळात सायंटिस्टनी जर लोकग्रह उपग्रह सोडवायचे असतील तर तुम्हाला त्या भाषेतनं त्या पद्धतीचं शिक्षण घ्यायला लागेल. पण ते कुणी घ्यायचं, ते कोणासाठी उपलब्ध करून द्यायचं, त्याची पार्श्वभूमी कशी तयार करायची, त्याची मुलांमध्ये जाणीव जागृती कशी करायची, याचे काही टप्पे आपल्याकडे दुर्लक्ष केलेले जातात. दुसरीच गोष्ट बघा, आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला अनेक लोक आहेत, अनेक की जे शिकले त्याच्यापेक्षा विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी यश मिळवलं. विशेष करून सिनेमा, मी जो उल्लेख नेहमी करतो की सिनेमा असेल, नाट्यसृष्टीमध्ये असेल, असे अनेक मेडिकल प्रोफेशनल्स आहेत आपल्याला दिसतात की जिथे डॉक्टरकी अत्यंत उत्तम चालू होती किंवा उत्तम होती. उदाहरणार्थ नावासकट सलील कुलकर्णी बघा, डॉक्टर गिरीश रोड बघा, मोहन आगाशे बघा, हे सगळे मेडिकल डॉक्टर्स आहेत. असं असताना त्यांनी करिअर पूर्ण 180 मध्ये बदललं. त्याचं कारण आहे की त्या क्षेत्राविषयी त्यांना असणारी अटॅचमेंट, त्या क्षेत्राविषयी असणारी त्यांची तळमळ आणि शिकण्याची तयारी. नुसतं मला बुद्धी आहे, मला सगळं ज्ञान आहे असं म्हणून कुठल्याही क्षेत्रात आपल्याला यशस्वी होता येत नाही. आता औपचारिक शिक्षणाबद्दल एक थोडं स्टॅटिस्टिक सांगतो. मेडिकल एंट्रन्स घ्या, IIT घ्या. एक विनोद मध्ये प्रकाशित झाला होता की एका 8वीतल्या मुलाच्या आईने विचारलं होतं की माझ्या मुलाला IIT मध्ये जायचं, कुठली तयारी? ओके, काय वाटतं की भाषा बाजूला ठेवून शास्त्र, गणित, रसायनशास्त्र, फिजिक्स. नंतर एका 3रीतल्या मुलाच्या आईने प्रश्न विचारला की आता मी IIT ला काय करू? ह्याच्यावर एकाने उत्तर छान दिलं, सोशल माध्यमांवर येतं की थोडा उशीरच झाला, 12च्या वेळेस विचारलं पाहिजे. थोडा उशीर झाला तुम्हाला, 12च्या वेळेस विचारलं पाहिजे की काय करायचं. इतकं खाल्लं. आता IIT मध्ये जायचं नाही का? IIT मध्ये जायचंच असेल तर काय करायचं? याची वेग आता कोटा पॅटर्न आपल्या बऱ्याच महाडमधल्या लोकांना सुद्धा माहिती आहे. इथला एक जवळचा कोटा आहे खेड जवळ,
तो पण त्या पद्धतीने चालतो. त्या सरकारने आपण घालताना आपण विचार करतो त्या मुलाची क्षमता काय, त्या मुलाला तिथे जायचंय काय, इंजिनियर व्हायचंय, पण इंजिनियर होण्यासाठी फक्त IIT आहेत का, दुसरी इंजिनिअरिंग कॉलेजेस नाहीत का, मुळात त्याला इंजिनियर व्हायचंय का, आणि इंजिनियर होण्यासाठी ज्या क्षमता लागतात त्या क्षमता त्याच्यामध्ये आहेत का आणि चिकाटी आहेत. गंमत म्हणजे बघा, आपण IIT चा एवढा डंका वाजवतो आणि खरंच ते IIT जागतिक दर्जाची संस्था आहे. पहिल्या 200 मध्ये भारतातल्या ज्या काही 10-12 संस्था आहेत त्याच्यामध्ये फक्त IIT आहेत, आमच्या विद्यापीठ नाही. पण मग मायक्रोसॉफ्ट बघा, गुगल बघा, याचे CEO IIT नाही का सध्या लागलेला आहे का IIT मधला नाही. याचा अर्थ तुम्ही IIT मध्येच गेला तरच तुम्ही जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ होता असं नाही. तुमचे पॅशन लागते, तुमच्या विषयाची तुम्हाला डेप्थ कळायला जो तुम्हाला आयुष्य द्यायला लागतं त्याची तयारी लागते तर तुम्ही तिथे जाऊ. याचा अर्थ असा नाही की तिथे जाऊच नाही. जाण्यापूर्वी आपल्या आई वडिलांनी, आपल्या आजूबाजूच्यांनी आपल्यासाठी घेतलेली देणं आणि आपण त्याला लायक होत नाही हे बघणं, यासाठी मुलांनी आणि आई वडिलांनी तयारी केली पाहिजे. दुसरं, मगाशी तो उल्लेख केला की अशा अनेक व्यवसायाच्या शाखा आपल्याला बघायला मिळतात की मुलगा इंजिनिअरिंग करतो, मग तो फूड ड्रग्स मध्ये जातो, मग स्वतःचा व्यवसाय तयार करतो. मला असं वाटतं की आताच्या काळामध्ये हे जे नवीन स्थित्यंतर येत आहे इंटरनेटमुळे म्हणा, जग जवळ आणल्यामुळे म्हणा, की त्याचा विचार करून आपल्याला त्याच्याकडे बघायला पाहिजे. ओला पण आला माहिती, ओला म्हणजे टॅक्सी, उबर, किती टॅक्सी आहेत त्यांच्याकडे, ओला आणि उबर डझंट ओन सिंगल टॅक्सी. कशी सुरुवात झाली? मी करिअर बद्दल बोलतोय, करिअरच्या लोच्याबद्दल बोलतोय. हा लोचा कसा तयार करायचा सांगतो. जेव्हा ते दोघं जण उबरवाले फ्रान्समध्ये, पॅरिसमध्ये टॅक्सी शोधत होते तेव्हा फ्रान्स आणि लंडनचे टॅक्सीवाले हे मुंबईच्या टॅक्सीवाल्यांना तुम्ही विनम्र समजा इतके चांगले असतात, त्याला टॅक्सी मिळत. मग त्यांनी सॉफ्टवेअर डिझाईन करून त्यांनी असं सॉफ्टवेअर बनवलं की ऑन डिमांड टॅक्सी अवेलेबल. आता जगामध्ये उबेर पसरलं, त्याचं कॉपी ओला आलं, पण आपल्याकडचं अजून इंडियन मॉडेल तेवढं तयार झालेलं नाही. हळूहळू होते. आपल्याकडची बी मॅप्स आली, ही रिप्लेसमेंट होतीये. याकडे करिअर ऑप्शन म्हणून बघा. बी मॅप वरनं एक गंमत आठवली म्हणून त्यामध्येच सांगतो. माझ्याकडे मध्ये एक मुंबईवरून इंजिनियर भेटायला आला. वेगवेगळे लोक रोज येत असतात, ज्ञान शेअर, आणि चांगलं गोष्ट मला पण भेटायला बरं. काय व्यवसाय असेल त्याचा इमॅजिन करा, इंजिनियर. म्हणजे तुम्ही काय करता? नाही म्हणजे मी कम्प्युटरमध्ये बऱ्याच गोष्टी करतो, रिप्लेसमेंट करतो, अमुक करतो, सॉफ्टवेअर करतो, पण मी एक वेगळं उपक्रम करतो तो तुमच्या इथे करायची इच्छा आहे. म्हणून काय? म्हणजे आपला मोबाईल फोन आहे, स्मार्टफोन आला, साठीच्या पुढच्या लोकांकडे स्मार्टफोन आला, पण त्याला वापरता येत नाही. तो दिवसाची कार्यशाळा घेतो साठीच्या पुढच्या मुलांसाठी, लोकांसाठी. 1200 रुपये फी आहे. एक दिवसात तुम्ही स्मार्टफोन वापरायचा कसा, ट्रान्झॅक्शन कशी करायची हे शिकवतो, पैसा कमवतो. माझ्या बॅचेस चालू असतात मुंबईत, इथे मी आपलं आलो, माझे नातेवाईक आहे. हा विचार बघायला काय आहे, करिअर ऑप्शन म्हणून बघण्याच्याकडे. कसं आहे माहिती का, आजी आजोबा असतात, मुलांना प्रेम असतं, पण नातवाला पारीला जाताना आजी आपण ते आजोबा त्याला बघणार माझा मोबाईल की काय लुक देतो नातू बघा, नात बघा, हा है ना. पण जो पैसे घेईल तो त्या पैशाचं तुम्हाला मूल्य देणार आहे. हा डोक्यात विचार कोणाचा आला असेल, मला माणसाला छान डोकं वाटतं, पण त्याचं पेटमध्ये चाललं नाही, कारण पेटकर आम्ही पुण्याच्या पेक्षा पुढे तुम्ही मोबाईल करून शिकेल, त्यापेक्षा 4 वेळा नातवाच्या शिवाय. पण ही एक वेगळी कल्पना मला आवडली. हे सांगायचं कारण असं आहे की करिअरचे ऑप्शन तुम्हाला असे बघायला लागले. आता मी 9 ते 5 नोकरी करणं, मी बँकेत जाणं, बँकमध्ये कोण असतील तुम्हाला माहिती नाही, बँकेचा स्टाफ बघितलं किती कमी झाला आणि ट्रान्झॅक्शन किती वाढले. खरं म्हणजे नीट बँकेचे व्यवहार केले, बँकेत जायची गरज नाही, पण ते आपल्याला माहितीच नाही कसे करायचं, कारण ते फ्रॉडुलंट बिहेवियर आपण त्याच्यातून लांब आहोत. याचे सुद्धा ट्रेनिंग घ्यायची गरज आहे. सायबर सिक्युरिटीचे लेक्चर्स लोक पैसे देऊन बोलवतात. बघा कुठे 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 करिअर आपल्याला मिळतात. करिअरचा लोचा आहे की तुम्हाला नॉर्मल नोकरी मिळणार, नॉर्मल गव्हर्नमेंट जॉब मिळायला कठीण आहे. आणि गव्हर्नमेंट जॉब मिळायचा असेल
तुम्ही 60% अपंग असलं पाहिजे. कसं मिळवायचं बघा, अशा पद्धतीने मिळवायचं असेल तर तो मोठा मोर्चा आहे. त्यामुळे तुम्हाला आता आपल्या पायावर सक्षमपणे उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला करिअरचे वेगवेगळे ऑप्शन्स बघायला. मला जगाच्या अनेक गोष्टींपैकी आपल्याला ज्याने काही गोष्टी दिल्या त्यापैकी बिल गेट्स आहे, मायक्रोसॉफ्ट, स्टीव्ह जॉब्स आहे, ऍपल. क्रेज आहे, क्रेज अजूनही अमेरिकी. ऍपलचा नवीन फोन येतोय म्हटल्यानंतर महिभर अंतराची रांग लागते, रात्रभर लोक झोपतात आणि आपल्या पैशाने ऍपलचा फोन करतात. एवढं ब्रँडिंग या स्टीव्ह जॉब आणि बिल गेट्स याची उदाहरणं आपल्याकडे मुलांना वेगळ्या पद्धतीने दिली जातात. विशेष करून बिल गेट बद्दल काय सांगितलं जातं, तर तो कॉलेज ड्रॉपआउट आहे. हा, तुम्ही बघा ना, तो कॉलेज शिकला नाही. अरे कॉलेज ड्रॉपआउट याचा अर्थ त्याने असं सांगितलंय की कॉलेजमध्ये जे शिक्षण होतं त्याच्या पलीकडचं मला शिकायचं होतं, माझं पॅशन ते होतं. आपल्याकडे ड्रॉपआउट म्हणजे कॉलेजच्या बाहेर बसून कॅन्टीनकडे टाइमपास करणे, याला कॉलेज ड्रॉपआउट नाही म्हणत, याला वाया गेलेला म्हणतात. तर त्याच्या कॉलेज ड्रॉपआउटचं इतकं फेमस करून टाकलं लोकांनी की या फॉर्मल एज्युकेशनची गरज नाही. असं नसतं ते. फॉर्मल एज्युकेशनच्या 2 पावलं पुढे होता म्हणून स्वतःचं साम्राज्य गराज म्हणून होतं. आणि विशेष करून मी जे पुस्तक वाचलं त्याची लाईव्ह मुलाखत युट्यूबवर तुम्ही पण बघा, स्टीव्ह जॉब्स, त्याचे एकच स्टेटमेंट, स्टे हंग्री स्टे फुलिश. स्वतःच्या कंपनीतनं बाहेर काढलेला माणूस, ऍपलचा फाउंडर आहे ना तो, त्याला बाहेर काढलं कंपनीतनं का, तर तू भागधारकांचा विश्वास काय ठेवायला कमी पडलास. बघा, स्वतःची स्थापन केलेली जगातली कंपनी 1-2 वर्षी त्यातनं बाहेर काढलं. ही केम बॅक इन दॅट कंपनी आहे का, त्याने एक वेगळ्या प्रकारचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, ते ऍपलला हवं होतं आणि ऍपलमध्ये तेव्हा अशी चर्चा आली की स्टीव्ह जॉबशिवाय ऍपल कोण थांबवलं. मी अशी उदाहरण देतोय की त्याचं ग्रॅज्युएट स्पीच आहे एका विद्यापीठात केलेलं, त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलंय की तुमचं पॅशन फॉलो करतं, तुम्हाला जे अडथळे येतात त्याच्यावर सुज्ञपणे तुम्ही मात केली आणि वेगळ्या मार्गाने विचार केला, म्हणजे स्टे हंग्री याचा अर्थ ज्ञान पिपासू व्हा. आपले त्याचीच अडचण, आम्हाला सगळं पाहिजे. आणि दुसरं म्हटलं स्टे फुलिश. बघा, फेसबुक इज अ फुलिश कन्सेप्ट ऑफ मार्क झुकरबर्ग. फुलिश कन्सेप्ट. विद्यापीठाच्या 2 हॉस्टेलमध्ये कम्युनिकेशनसाठी एकमेकांचे चेहरे ओळखून गप्पा मारण्यासाठी क्लोज सर्किटमध्ये केलेली यंत्रणा. ही अख्ख्या जागतिक पातळीवर आज आपण वेड्यासारखी वापरतो आणि ती फुकट आहे आणि फुकट ते पौष्टिक या न्यायाप्रमाणे आपण ते वापरतो. आता त्याला फुकट कसं परवडतं कोणी विचारले. आपण मी हे करिअर म्हणून थोडंसं बाजूला का जातं त्याचं कारण सांगतो. त्या फेसबुकवर सतत काहीतरी येतं ना पॉपअप, काहीतरी लिहा, याच्यावर कमेंट करा, मग तुम्ही पुढच्या जन्मात कुठे असाल, मग तुम्ही मागच्या जन्मात कोण होतात. म्हणजे काय केलं, तुम्ही तरुणपणी कसे दिसत असाल, बालपणी कसे होतात, मग क्लिक केलं की आपला फोटो येतो आणि तो तरुणपणचा होतो ते म्हातारपणचा होतो. केलं काय, तरुण बघा, तरुण नका. कसं काय फोटो मिळतो त्याला. गुगलवर जे फोटो तुम्ही कॅमेऱ्यातून काढता ते सगळे फोटो गुगलला सेव्ह होतात, फेसबुकला सेव्ह होतात आणि त्याच्यातनं ते इमेज ड्रॉ करतात आणि वेगवेगळे क्लिक ते तुमच्या परमिशन्स ऍक्सेप्ट करतात की माझी गॅलरी, माझं फोन कॉन्टॅक्ट, माझं हे सगळं वापरेल तर मला पुढचं मिळेल. आता हे करिअरसाठी का सांगितलं, त्या मार्क झुकरबर्गनी तुम्हाला फुकट दिलं, त्याची तुम्हाला व्यसन लावलं आणि आता तो शांतपणे त्याच्या घरात स्वतःच्या मुलांना यापासून मोकळा ठेवून तुमच्याकडे पैसे देतो. याला म्हणतात तरी लोकांना लाभायला लावायचं. बघा ना, आपण काम करून पैसा कमवण्यापेक्षा लोकांनी आपल्यासाठी काम करून आपल्याला पैसा कमवून देणं हेच जगातलं सगळ्यात बेस्ट करिअर आहे आणि ते आपल्या राजकीय नेत्यांना चांगलं जमतं. आता शेवटाकडे येतात, कारण मला कल्पना आहे रोज तुम्ही इथे येतात, साधारण 40-50 मिनिटांनंतर आपल्याला घरची आठवण येते.
त्यामुळे एक साधारण शेवटाकडे माझ्या मुलांना, माझ्या बहिणींना, माझ्या नातवंडांना जे कोणत्या कॅटेगरीमध्ये असेल किंवा जे कोण मी काय करू, खरं सांगू का, या प्रश्नाचं उत्तर ब्रह्मदेव सुद्धा देऊ शकत नाही. कारण 20 वर्षांनी आज एनईपी आपण आणलंय, न्यू एज्युकेशन पॉलिसी, आणि ती अत्यंत उत्कृष्ट अशी जगातली 1 नंबरची शैक्षणिक धोरण आहे. नेहमीप्रमाणे आपल्या व्यवस्थापन करणाऱ्या लोकांनी त्याची वाट लावायची सुरुवात केलेली आहे. त्याचा मुंबई गोवा हायवे केलेला आहे. त्या 14 वर्षात पूर्ण होणार. पण ओरिजिनल डॉक्युमेंट ज्यांनी वाचलं 70-80 पानांचं आहे, इतकं सुरेख डॉक्युमेंट आहे जे आमच्याकडे नव्हतं. आज आर्ट्स मधला मुलगा सायन्स शिकू शकतो, सायन्स मधला मुलगा कॉमर्स शिकू शकतो, कॉमर्स मधला मुलगा आर्ट्स आणि सायन्स हे विषय घेऊ शकतो. 1 वर्षानंतर एक्झिट आहे, नंतर येता येतं. म्हणजे तुमच्या मुलांना संधी इतकी उपलब्ध करून दिलेली आहे, फ्लेक्सी म्हणतात. याच्या पलीकडे जाऊन समाज माध्यम, युट्यूब याच्यावरनं सुद्धा गंमत घडते. अनेक सिल्वर ते काय म्हणतात ना, युट्यूबचं बटन याच्या मागे लागतात आणि मग कंटेंट करायला सुरुवात करतात. आणि मग त्या युट्यूबची 1 कोटी, त्या आपल्याकडे अनिल म्हणून आमच्याकडे पेंड आले होते, जे मिलियन्स ऑफ फॉलोअर्स. पण त्याचे व्हिडिओज बघा कसे करतात, कशा पद्धतीने इंडियन कंटेंट काय. त्यांनी 100 reasons to proud feel about India अशी काहीतरी सिरीज केली होती. ह्या अशा इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट जर तुम्ही राबवल्या तर जे फुकट माध्यम तुम्हाला कळतं युट्यूब सारखं, ते सुद्धा तुम्हाला पैसे देऊन देतं. फक्त त्याच्या मागे आपला किती वेळ घालवायचा आहे आणि आपण त्याच्यामध्ये व्यसनी होत नाही ना, या जर खबरदारी आपण घेतली तर मला असं वाटतं की त्याचा आपल्यावर होतो. मग आता आपल्या मुलांनी काय करायचं? एक गोष्ट आहे, समाज माध्यमाचा अत्यंत उत्तम असा उपयोग आपल्याला करता येईल. म्हणजे कसं, मी समजा एका वेगळ्या क्षेत्रात आहे, माझा रुटीन जॉब आहे, बँक मध्ये क्लार्क आहे. आमच्या शिक्षकांचं ना आम्ही एक वेगळ्या प्रकारचे विश्वास असतो. आम्हाला ऐकणारे रोज लोक उपलब्ध असतात, त्यांना पर्याय नसतो ऐकण्याशिवाय आणि आम्हाला बोलण्याशिवाय. त्यामुळे आमचं क्षेत्रच वेगळं आहे की लोकांना उपदेश करायचे. म्हणजे मला वाटतं हा किस्सा मी सांगितला असेल करायचे. जे शिक्षक माझ्यासकडे असतात त्यांनी राग मानून घेऊ नका. आम्ही मित्रांमध्ये जेव्हा चेष्टा करतो, माझा एक मित्र नेहमी म्हणतो, तुम्हाला पगार का देतात रे? मुलं दुसऱ्याची, फाळा तिसऱ्याचा, भाऊ चौथ्याचे आणि वर्ग दुसऱ्याची बांधले, तुम्ही जाऊन करता काय? गंभीर पगार. पण माझं म्हणणं असं आहे की जेव्हा शिक्षक बोलतो तेव्हा मुलं ऐकतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आपल्याला जर वेगळ्या करिअरमध्ये जायचं असेल, शिक्षण सोडून म्हणतोय तुम्ही बँकमध्ये क्लार्क, मग मी हा युट्यूबचा ऑप्शन आधी घेऊ शकतो की माझ्याकडे काय बँकेचे फ्रॉड कसे होतात, बँकेचे फ्रॉड बद्दल किंवा बँकेचे व्यवहार कसे होतात त्याच्याबद्दल माहिती देणं. जसं भीम ऍपची एक मागे कल्पना आली बघा, नरेंद्र मोदी जेव्हा आपले पंतप्रधान त्यांनी ही स्कीम आणली की मुलांना त्यांनी सांगितलं तुम्ही भीम ऍपचा प्रसार करा आणि पैसे भरा. पण कुठले मुलांनी ते म्हणाले, खरं म्हणजे डिजिटल इंडियाचा प्रसार करून सुद्धा आपल्याला पैसे मिळू शकतात. त्यामुळे हा एक पर्याय, एक सेफ्टी इन्कम ठेवून तुम्ही युट्यूब किंवा ब्लॉगर, मला लेख लिहायची आवड, मला कविता लिहायची आवड, तर ब्लॉग्स लिहू शकतो, मी लेख लिहू शकतो. हे पर्यायी करिअर झाले. एक उत्तम उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर मी लिहू शकतो. ओंकार दाभाडकर नावाचा मी सजेस्ट केलं, त्याचे ब्लॉग्स वाचा. उद्योजकातून कसं घडता येतं, त्याच्यातनं पैसे कसे कमवता येतात, लोकांना उद्योग करा म्हणून सांगताना आपण पैसे कसे कमवू शकतो याचे सल्ले देणं आणि गुंतवणुकीचे सल्ले देणं. रचना रानडे एक 65 वर्षावरची आजीबाई आहेत, त्या युट्यूबवर इन्व्हेस्टमेंटचे सल्ले देतात. ह्याच्यामधून लोक शिकतात आणि शिकलेले लोक तुम्हाला पैसे देतात. त्यामुळे करिअरचे ऑप्शन्स आहेत हे रुटीनच्या ऑप्शन्स पेक्षा वेगळे पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे की लर्निंग एक पार्ट. आता लर्निंगची कन्सेप्ट बदलली. आता लर्निंगची कन्सेप्ट आहे लर्न, अनलर्न, रीलर्न. माहिती कोणाला? लर्निंग म्हणजे तुम्ही आतापर्यंत शिकलात, तुमचं ज्ञान आलं. आता नवीन युगाला हे ज्ञान उपयोगी आहे का? तर काही प्रमाणात नाही, काही प्रमाणात नाही. मग नवीन शिकण्यासाठी तुमचं मेंदूमधलं जे जुनं टाकाऊ ज्ञान आहे ते बाजूला काढलं पाहिजे ना.
त्याला म्हणायचं अनलर्निंग. आणि मग रीलर्न विच इज व्हेरी डिफिकल्ट. आपल्याकडे भारतामध्ये 50 नंतर आपण रिटायरमेंट मोड मध्ये जातो. मला सुद्धा रोज किमान 10 लोक भेटतात, सर कधी रिटायरमेंट आहे. मग मी कधी 10 वर्ष सांगतो, कधी 5 वर्ष सांगतो. अरे आपल्याकडे 50 अरे हो, 50 नंतर लाईफ तुम्ही चेंज करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला रीलर्निंगची गरज आहे. तुमचे इंटरेस्ट काय? आतापर्यंत तुम्ही एक आयुष्य जगला, तुम्ही चरित्र कमवला, मग आता मला पुढे सस्टेन करण्यासाठी माझी बुद्धी, माझं शरीर हे त्याच्यात नीट राहण्यासाठी मला काय करता येईल? मग आता आपल्याकडे गीतेचा ऑनलाईन वर्ग चालू आहे, योगासनं शिकवून ऑनलाईन लोक पैसे करतात. म्हणजे करिअरचे ऑप्शन्स किती येतात. आणि या झूम आणि याच्यामुळे ऑनलाईन मुळे एक आमच्या परिचयातली नातेवाईक आहे, मराठीचे क्लासेस घेते ऑनलाईन. खरं वाटते तुम्हाला? मराठीचे क्लासेस ऑनलाईन. 2-3 क्लायंट US मधले, कारण तिथे गेलेले जी मुलं मुली आहेत त्यांच्या पुढच्या जनरेशनला मराठी शिकायचं, पण मराठी शिक्षक तिथे नाही. मग इथे बसायचं, मराठी शिकायचं, पैसे मिळायचे. पण लँग्वेजची तुमची प्रोफिशियन्सी तेवढी पाहिजे, मराठीची, इंग्रजीची, फ्रेंचची. म्हणून आता त्रिभाषा सुद्धा जे आणलेलं आहे त्याच्यामध्ये एक भाषा तुमच्या आजूबाजूच्या राज्याची. आपण मुलांना ते स्कोपच देत, आपण मुलांना तिथपर्यंत पोहोचूनच देत. आपण म्हणजे शाळा, परत तो विषय येईल म्हणून मी टाळतो. त्यामुळे आपण पालकांनी काय करायला पाहिजे ते मी शेवटच्या टप्प्यात सांगतो. रीलर्न सांगितलं मी, लर्न, अनलर्न आणि रीलर्न. आणि आता शेवटच्या टप्प्यात येताना हे गंमत बघा, आपण भाषेला इतकं गृहीत धरतो. मराठीला आपल्याला इंग्रजी येते असं आपल्याला वाटत असतं. लोकांना वाटतं हा मराठी एक्सपर्ट आहे, आणि हिंदी तर आपली काय राष्ट्रभाषा. तिन्ही भाषांचा आपण कधी मुर्गे पाडतो आपल्याला कळत नाही. पण जेव्हा सोशल माध्यमांवर जाता तेव्हा करिअर्स किती आहेत बघा. फेसबुक मध्ये तुम्ही बघितलं का, तुम्ही एखादी पोस्ट केली आणि त्यात समजा बॉम्ब असा शब्द आला, तर तुमची पोस्ट हाईड होते किंवा डिलीट केली. बघितलं? किंवा एखाद्या विशिष्ट धर्माचा उल्लेख आला की त्या पोस्टला अलर्ट येतो की तुम्ही यू आर गोइंग अगेन्स्ट आवर कम्युनिटी स्टँडर्ड्स. येतात? कोण करतोय? तपासतो कोण माहितीये? त्यांच्याकडे पॅनेलवरचे लँग्वेज, त्याला हेट लँग्वेज रेग्युलेटर्स आहेत. द्वेषपूर्ण भाषा तपासणारी माणसं, ज्याचा भाषेचा अभ्यास आहे, अशी बसवलेली आहे जगातल्या सर्व भाषांची. आता त्याच्यामध्ये आणखीन एक नवीन एंट्री झाली. तो खरंच व्याख्यानाचा विषय आहे, कोण मांडले की नाही मला माहिती नाही, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जबरदस्त बदल होतो. तुम्ही आता मेटा आले बघा, तुमच्या व्हॉट्सअपला एक वेगळी शक्ती आली बघा. काय पण विचारा, कविता कर, प्रेमाची कविता कर, 10 ओळीची कविता 1 सेकंदात. कोणाच्याही नावावर तुम्हाला प्रेमपत्र पाठवायचं असेल किंवा आणखी काही करायचं, शाळेत निबंध सांगितलं, कुठला सांगितलं गायचं निबंध, यायला सांगा गायचं निबंध लिही, काटकन गायचं करत नाही. काय बघा करू. यामा नावाचा एक ऍप आहे, नंतर पायलट, को पायलट नावाचा एक ऍप आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तुम्हाला काहीच करायचं नाही, तुम्हाला फक्त बोलायचं. आणि आता व्हॉइस कमांड आहे, त्याला तुम्हाला टाईप पण करायचं नाही. व्हॉइस कमांड द्यायची की मला आज पावसावर निबंधावर मला एक छान कविता आली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्याकडे कविता आणून देते. कोण करतो? आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कोण माहिती देते? माणसं. त्याला माणसं लागतात, त्याला भाषेची जाणकार माणसं लागतात. पण हे पहिल्या टप्प्यात आहे. जेव्हा ते टेक ओव्हर करतील तुम्हाला, तेव्हा त्यांना तुमची गरज असणार नाही. त्यामुळे भाषेच्या संदर्भात एक अनेक ऑप्शन्स पैकी फेसबुकचा एक ऑप्शन नक्की मला माहिती आहे. त्यांच्याकडे लँग्वेज चांगली असलेल्या, भाषा चांगली असलेल्या लोकांना अत्यंत उत्तम अशी मागणी आहे. याचा अर्थ कोणी येणे झाला की ते चिकटवतात असं नाही. आपल्या जिल्ह्यात एक सुजाता जोशी म्हणून बाई राहतात, जी मुद्दामून लोचा आई म्हणून सांगतो. त्या बाईने हट्टाने आपल्या दोन्ही मुलींना शाळेतनं काढलं. मुंबईला राहत होत्या, उत्तम शाळेत ऍडमिशन मिळालेली होती. 6वी 7वीतनं हट्टाने स्वतःच्या मुलींना शाळेत काढलं. आणि त्याच्यातली जी मोठी मुलगी आहे, त्या MIT मध्ये 1 कोटीची
12वी नाही, माहिती का तुम्हाला? 12वी नाही, ग्रॅज्युएट नाही, कुठली फॉर्मल परीक्षा दिलेली नाही, विदाउट फॉर्मल एज्युकेशन. आता लगेच मला प्रश्न की माझ्या मुलाला जमेल का, माझ्या मुलीला जमेल का? हे त्याच्यावर अवलंबून. हे रिस्क आहे की त्याच्यामध्ये तेवढी पॅशन पाहिजे की मला म्युझिक शिकायचंय, मला मॅथमॅटिक्स शिकायचंय. आता दुर्दैव पण असं सांगतो की त्यांची दुसरी मुलगी होती, तिने आईला सांगितलं की तू माझं वाटोळं केलंस चांगल्या अर्थाने, की मला कॉलेजचा अनुभवच नाही, मला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची, तुला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची. पण करिअर प्लॅन करताना पॅशन हा जो भाग आहे हा नीट जो ओळखता आला आपल्याला, तर मला वाटतं आपलं जीवन सुसह्य होईल. शेवटचे 3 गोष्टी सांगतो सांगितलं, नंतर काही प्रश्न असतील तर. एक नवीन टूम आपल्याकडे निघाले, वेगळं काहीतरी करायचं. तुम्ही मुलांची बोला रुटीन मध्ये इंटरेस्ट डिफरंट काय, मला इव्हेंट मॅनेजमेंट करायचं, हॉटेल मॅनेजमेंट किंवा मला काय साऊंड इंजिनियर व्हायचं. अरे गरज आहे, इव्हेंट मॅनेजरची गरज आहे, साऊंड इंजिनियरची गरज आहे, हॉटेल मॅनेजमेंटची गरज आहे. तुला जमणार आहे का? तुझं कम्युनिकेशन स्किल आहे का? तुला तेवढं सस्टेन होता येईल का? इव्हेंट मॅनेजमेंटचा जो दिमाग दिसतो तो समोर असतो, मागे जे काय करायला लागतं ते इव्हेंट मॅनेजरला माहिती असतं. त्याच्यासाठी लागणारी क्षमता तुझ्यात आहे का? मला असं वाटतं की करिअरचा विचार नेमका कुठे होतो? पालक, विद्यार्थी, समाज, शिक्षण व्यवस्था या सगळ्यांनी मिळून जर मुलाच्या क्षमता ओळखण्यात गल्लत केली आणि चुकीच्या पद्धतीने मुलाला जर आपण गेलं तर मला वाटतं जे काय होतं त्याला करिअरचा विचार म्हणतात. शेवटचं उदाहरण देतो. बघा, पूर्वी आपल्याकडे न्यूज चॅनल जेव्हा नवीन आली होती तेव्हा त्याला हेलिकॉप्टर शॉट म्हणायचं होतं. म्हणजे एखादी घटना घडली की हेलिकॉप्टरवरून असा तो कॅमेरा जाऊन ते सगळं शूट करायचं. हेलिपोस्ट का ड्रोन्स अख्खा हेलिकॉप्टरचं सगळं काढून घेतलं. आता ड्रोन ट्रान्सपोर्टेशन सुरू आहे. ड्रोन टॅक्सीज आर द रिअल इन द रिअल वर्ल्ड. ड्रायव्हरलेस कार आली टेस्लाची, विच इज रनिंग. ड्रायव्हरची जॉब टेलिफोन ऑपरेटर. एक एक जॉब तुमचे जायला लागले. जपानमध्ये परवाच एक व्हिडिओ बघितला, एन्क्वायरी काउंटरला रोबोट टाकलेले. यू आस्क किऑस्क म्हणतात. किऑस्क रोबोट आहे. तुम्ही विचारा, तो न रागावता माहिती देतो. किती वेळा विचारा. जो एन्क्वायरी काउंटरला माणसाची फार अवघड काम आहे. त्यामुळे आपल्या मुलांना दुसरं एक गोष्ट आहे की आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की आपल्याकडची मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जात नाही, IAS होत नाही, UPSC होत नाही. याची कारण वेगवेगळी. म्हणजे आपल्याकडच्या मुलांनी त्याला बसू नये अशातला भाग नाही, पण काही लाखांमधून जर 1000 मुलं मिळत असतील, निवडत असतील, तर मला असं वाटतं की करिअर निवडताना ABCD ऑप्शन्स असावेत. आणि संपवताना आमच्या वेळेला असं म्हणायचं की यू शुड बी मास्टर ऑफ वन. शिकताना एका विषयामध्ये प्रावीण्य मिळत तो काळ गेला. यू शुड बी जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. मास्टर मे बी सम, पण तुम्हाला सगळ्या विषयात थोडं 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 ज्ञान असलं पाहिजे. कारण जेव्हा कंपनीची ग्रोथ होते तेव्हा एकाच माणसावर अवलंबून राहत नाही. मल्टीटास्किंग हा जो शब्द आहे की मला सगळ्यात सगळं थोडं 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 कळलं पाहिजे. जर मी एका विशिष्ट समजा मेडिकल फील्ड मधला आहे, मी रेडिओलॉजिस्ट आहे, पण मला एक्सरे मशीनचं पार्टचं काय करायचं माहिती नाही, माझं काम आणणार आहे किंवा तो मला येणारा माणूस 200 रुपयाचा पार्ट 2000 विकणार आहे. त्यामुळे मला त्याचं थोडं 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 माहिती पाहिजे. मला असं वाटतंय की करिअरचा लोचा हा जो विषय आहे तो मांडण्याचं कारण असं आहे की जी जुनी करिअर 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 म्हणून त्याला म्हणतो ती चरितार्थासाठी जीविका उपजीविकेची सर्व्हिसळ केली होती आणि ती योग्य होती त्या काळात. आताच्या काळात संदर्भ बदललेले आणि ते संदर्भ बदललेले असताना तीच मोजपट्टी घेऊन आताच्या काळात मोजणं हा आपला तद्दन मूर्खपणा असेल. त्यामुळे करिअरचा विचार करताना सावधपणे करा. मुलांचा कल बघतानाच आपलं पॉकेट आणि मुलाचं भविष्य काय असेल याचा विचार करून त्याच्याकडे बघा. धन्यवाद. महाराजांचं डॉक्टर सदानंद गाडे तुझे महाराज
थोडंसं मातीचे असल्यामुळे वेळोवेळी येतात आणि त्यांनी मात्र महाराज जे करिअर केलं त्यांनी त्यांचं करिअर फील्डमध्येच होतं आणि त्या फील्डमध्ये स्थायिक झाले. खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ते विद्यार्थी घडवतात. पेणसारख्या आणि अलिबागसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं चॅलेंज हे त्यांनी सुरुवातीपासूनच स्वीकारलं आणि आजही त्यांच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीने, कारण तो एरियातली पहिला तर पनवेल जवळचा आणि अलिबाग जवळचा असा एकदम भयानक एरिया बघतो. तिथे मुलांचे प्रश्न प्रचंड असतात. मार्गदर्शनामध्ये तुम्हाला सतर्क राहावं लागतं आणि अनेक घटना असतात त्या बॅलन्स करून प्राचार्यपद सांभाळावं लागतं आणि कॉलेज कॅम्पस वगैरे सगळा परिसर. याच्यातून पुन्हा वेगळा विचार करून मला आणि महाराष्ट्राच्या अनेक मित्रांना ते बोलवतात. कॉलेजमध्ये खास करून एएसएसचे कॅम्प चालतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे कॅम्प चालतात, त्यावेळी वक्ता म्हणून ते बोलवतात आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना जेवढं चांगलं देते तेवढं ते प्रयत्न करतात. करिअरच्या आत्ताच्या त्यांच्या थोड्याशा संवादाने आपल्याला एक दिशा नक्कीच मिळालेली आहे की आत्ताच्या काळात आपल्याला काय केलं पाहिजे. हे सगळं तुम्ही काम खूप छान पद्धतीने मांडतात, त्याबद्दल आपल्या